तर आपल्या मागच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण बघला पक्का चिखला मग पोरं एक कडक असं 7 तर लावून फुल जोरात सेलिब्रेशन करत होतं. त्याच्यानंतर नेतारी चौकात पोहोचलो. फुल लाईटिंग ना दहीहंडी बघा कशी टॉपला आहे. आणि मग पोरा रपारप चारायला सुरुवात झाली. पावसाने जरा विषय गंभीर गेलता. पण जिथं विषय गंभीर असतं तिथं आमची पोरं 100% गंभीर असतात. आमच्या गोविंदांनी नवीन सलामी शिकले. नीट बघा कशी बासरी वाजली वरती जाऊन ही वाजवली. कडक असा विषय आहे. मानेरगावचा आलोकदा बोलतो, भाई पोरं डेंजर आहे तुमची. भावा बरं धन्यवाद. लय प्रॅक्टिस केली आमच्या पोरंही. त्याच्यानंतर जय काली माता ग्रुपचा गणपती चाललेला. मग आपला थोडासा फेस्टिवल थांबला म्हणजे सौला आणि गणपती बाप्पा मोरया घोषणा चालू झाल्या. 1 नंबरला पोहोचलो चोपडा कोटच्या इथं सलामी दिलती आम्ही. इथं डायरेक्ट आम्हाला आता पोराची दहीहंडी. बारक्या चालला रपारप त्याच्यावरती जया चालला सपासप. जया बोलतो हातानं नको डोक्यानं नको बोलतो. मी बोललो फोडशील द्या फोर बाबा पण काही लागून नको जाऊ. बाईनी करला नारळ पोरली बाई हंडी. हंडी फोरली ना भाई इथं खाली जल्लोष पहिले चालू झाला. हे नाचायला लागलं कपडे बिपरे काढून सकाळपासून दमले आणि पण ही अंडी फोराला भेटली भाई खुशीत वेगळी आहे. तुम्हाला समजणार टॉपचा विषय. यो बिल्डर बघा आमचा भाई कडक अशी बॉडी आहे व्हायची नाद नाही व्हायचा. आणि पक्की मोठी ट्रॉफी भेटलेली तर पक्की पोरा झाली खुश. बोलतो भाई टॉपचा काम झाला बरं चला अजून टॉपची कामं बाकी आहे. 3 नंबरला जाऊन कडक अशी सलामी पण द्यायची आहे. मग बारके भाई बोलतं आका दिवस भिजून तुमच्यासाठी व्हिडिओ करले बोलतं लय मेहनत केले म्हणून व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब बोलतं करून टाका. आणि तावऱ्यान तिकडून उंबाटे गावच्या एसकेडी ग्रुपचं पण आगमन झालं. अमितदादा कारभारी आणि त्यांच्यासोबत सदैव पाठीशी असणारा त्यांचा सर्व मित्रपरिवार ओमदादा. आणि या ग्रुपमध्ये एक टॉपचा बॉडी बिल्डर आहे. त्याच्याकडे मोठे मोठे टायटल आहेत भाई बॉडी बिल्डिंगचे. कुठे आला डोलं दिसतं ना अक्षयदादा कारभारी. बाईची बॉडी बघून मी पण जिम लावली. 6 महिन्याची पी एक सोबत भरली जोशमध्ये. मला काही झपलं नाही. एका महिन्याने जिम सुटली माझी डेअरी आहे तशीच राहणार आहे. त्यामुळे हे आपली बसची बात नाही. मग पोरं एक कडक असं थर लावायला घेतलं पण नियम चुकला. त्याही लावून होतं तेव्हा मी व्हिडिओ करायला घेतली. 7 थरांची कडक अशी सलामी दिली ते आपल्या पोराई. त्याच्यानंतर मितेश दादा ट्रॉफी देते आपल्या गोविंदाला आणि त्याच्या बाजूला दे आपला अमित दादा कारभारी. दोन्ही भाई मोठे असतात. टॉपचा विषय ज्याला समजलं त्याने कमेंट करा नाही तर बाकीच्याही पोगो बघा. तिकडून सरलेलो गावान गावदेवी मंदिर आणि ट्रॉफ्या ठेवल्या. आरती बिरती केली पोराई ना गावदेवी माते की जय बोलत घोषणा चालू केल्या. भाई गंभीर विषय पोरा दमल्या तरी जोश थोडा पण कमी नाही झाला कारण पक्या ट्रॉफ्या आल्या ना. मग काय मी पण दमल्या जाताना झोपता. तुम्ही जाच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर पुढची व्हिडिओ तुम्हाला खराच छप्पत जेवून सांगतो बघायला नाही भेटणार ना. कमेंट नाही केलं ना लय पाप लागेल तुम्हाला. चला पुढच्या व्हिडिओ भेट.